सर एक हेलो। हाँ बोलो। सर 24 इयर्स मेल पेशेंट है सर। कितना? आवाज नहीं आ रही। 24 इयर्स। हेलो सर। हाँ, हेलो। 24 ईयर मेल। हाँ सर। हाँ। सर उसका दक्षिण कटी शूल, दक्षिण मतलब राइट साइड में कटी शूल, कटी से पाद तक शूल था। हस्तपाद चिमचिमायन और सिर्फ राइट साइड में शूल था सर। और कटी शूल है 3 ईयर से। और राइट साइड में कहाँ का टिश्यू ना? हाँ सर, कटी से हाँ। पाद तक। हम्म, और असमाधानकारक मल प्रवृत्ति थी। हम्म, और हेतु सेवन में देखा तो दही भात डेली था। हम्म, मज्जा दृष्टि थी क्योंकि स्क्रीन टाइम ज्यादा था। हम्म, और सुबह उठना 8 बजे, रात को सोना 12 बजे। स्ट्रेस की हिस्ट्री थी सर वो। हम्म, और वो बीटेक इंजीनियर था स्टूडेंट। तो सर मैंने उसको एरंडमूर, कंटकारी, दशमूल और देवदार दिया था। हम्म, और ब्राह्मी जटामांसी रात में। हम्म, और सिर्फ रात में एक चूर्ण निर्गुंडी ऐड किया था सर। हम्म, तो पेशेंट फॉलोअप के लिए आया तो ऑलमोस्ट 1 मंथ के बाद उसके 70% सिम्टम्स रिड्यूस हुए ओके। और हेतु सेवन बंद हुआ। हम्म, तो सर मैंने 1 मंथ के बाद चिकित्सा चेंज की। मैंने रक्तपाचक, हम्म, कंटकारी, गोक्षूर ऐड किया। हम्म, और सेम सर जटामासी ब्राह्मी और एरंडमूल रात में स्टार्ट किया। हम्म। तो फिर से 1 मंथ के बाद पेशेंट आया तो सर थोड़े उसके सिम्टम्स हुए सर। क्या हुआ? मतलब पेशेंट फिर 1 मंथ के बाद आया तो फर्स्ट ट्रीटमेंट के बाद ट्रीटमेंट सही रही। सेकेंड टाइम मैंने जो ट्रीटमेंट दिया तो उसका रिलीफ नहीं हुआ, फिर से बैक टू कंडीशन हुई। मतलब 20% ही रिलीफ हुआ ऐसे बोल रहा था पेशेंट। और तेल लगाने के लिए नहीं दिया था? सर दिया था, संधि तेल दिया था। हाँ, फिर इस बार मैंने पिंड तेल ऐड किया। ओके। अभी जागरण, स्ट्रेस, दही भात ये सब हेतु जो है रक्त दुष्टि बताते हैं, है ना? हाँ सर। हाँ। और शूल है तो स्वेदाधिक्य है क्या, अम्लोदगार है क्या, तृष्णाधिक्य है क्या, ऐसा कुछ है क्या पूछो। हाँ, मूत्रदाह है क्या? हाँ। वो नहीं है ना तो पहले वाली जो ट्रीटमेंट है वही देना। ओके। हाँ, और अगर है तो ये दूसरी वाली जो रक्तपाचक वाली है वो वाली देना, और लेना पिंड तेल जो है वो देना। अभी वो वर्षा ऋतु में आ गया तो शूल बढ़ेगा। तो उस पे ज़्यादा विचार नहीं करना, तेल लगाने के लिए बोलना। और जो चेयर लगाते हैं वो बैठते हैं, वो ऐसी वाली नहीं होनी चाहिए। 90 डिग्री वाली लकड़ी की जो चेयर है, या फिर 90 डिग्री में बैठना चाहिए। वो क्या काम करता है बोले, स्क्रीन टाइम ज़्यादा है। हाँ, बीटेक इंजीनियर है सर वो। हाँ, तो वो करना। और घी हाँ। का सेवन करना आहार में। घी का प्रमाण, हाँ। उसका प्रमाण ज़्यादा करो। और बस इतना करोगे तो हो जाएगा। इसे 1 महीने में जज मत करो, अपनी ट्रीटमेंट गलत है ऐसा कुछ मत करो। स्वेदाधिक्य है क्या, ओके। तृष्णाधिक्य है क्या, अम्लोदगार है क्या, पुरोदाह है क्या, मूत्रदाह है क्या, अक्षदाह है क्या, ऐसा कुछ है तो ये रक्तपाचक वाला जो है वो चालू रखो, पिंडतल है वो चालू ओके। रखो। ये कुछ भी नहीं है तो निर्गुंडी बिरगुंडी जो है पहले वाला वो चालू रखो। हाँ। होगा वो ठीक। ओके सर। ओके सर। और एक दूसरी पेशेंट है सर। हम्म, थोड़ी कॉम्प्लिकेटेड केस थी, मतलब बहुत दिन से फॉलोअप चल रहा है। हम्म। लेकिन ये पेशेंट का शीर्षशूल कम नहीं हो रहा है सर, सब कितना, कुछ हुआ। कौन सा, कितनी उम्र की है, क्या है बताओ? हाँ सर, 39 ईयर्स ओल्ड है। 30? कंप्लेन 39 ईयर्स ओल्ड फीमेल? फीमेल। ओके। हाँ। तो सर उसको कंप्लेंट थे मन्याशूल था। हम्म, मानेचा मन का दुखायचा सर। हम्म। अ, मतलब मन्याशूल था उसको, वो क्या करती थी? कुछ नहीं सर, घर के काम। बस। सरपंच थी सर वो, माझी हम्म, सरपंच। हम्म, और शिरशूल, हम्म, ध्वनी असहत्व, पाल्पिटेशंस होता था, हृदयामध्ये धड़धड़। हम्म, और रात में नक्तमूत्रता ज्यादा थी, स्टार्टिंग के ये सिम्टम्स थे। हम्म, और कटिशूल था। हम्म, निद्रा असमाधानकारक रहती थी क्योंकि बार बार यूरिनेशन के लिए जाना होता था और सिर दर्द रहता था इसलिए। हम्म, तो ये पेशेंट के ऑलमोस्ट सिम्टम्स सर कम हो गए। हम्म, मतलब 5 शोथ भी था वो कम हो गया, नक्तमूत्रता कम हो गई। हम्म, शिरशूल ही है सर बस अभी। हम्म। तो सर उसमें नस अभी से मैं चालू करो, नस से नहीं दिया। सर नहीं, नस से हम्म। नहीं स्टार्ट किया मैंने। देखो, शिरशूल के कारण जो बताए गए हैं शास्त्र में, उसमें हाँ। मुख्य जो कारण है वो धूल का सेवन करना, या फिर सुबह कोहरे में जाना, ये सब कारण बताए गए हैं। और दिवा स्वाप हम्म। करना, जागरण करना, ये टिपिकल का कारण बताए गए हैं।
औरतों को मानसिक बार-बार क्या बोलते हैं स्ट्रेस रहा या फिर कुछ तो घर में ऐसा प्रॉब्लम है और कंटीन्यूअस वो दुःख में है, तो वो भी एक हुँ, शिरशूल का कारण होता है। ऐसा हुँ, वाग्बड़ाचार्य नहीं बोला है। हाँ, तो ये कारण है ओके। और बाद में आहारजम में अति अम्बुपान ये सब कारण है ही है। ठीक है? हुँ, तो ये सब देखो कौन से कारण क्या होते हैं क्या। दूसरी बात सोते समय तकिया जाड़ा तकिया लेना या फिर तकिया ना लेना। हाँ, इससे हुँ, भी कवयगुण्य हुँ, निर्माण होके शिरशूल होता है। तो वो कुछ कारण है हुँ, क्या, वो देखना। हुँ, कई लोग हुँ, ऐसे जगह काम करते हैं जहाँ बहुत स्मेल भी गंदा आता है कि या फिर ऐसी जगह सोते हैं या फिर ऐसी जगह रहते हैं, तो ये भी शिरशूल का कारण हो सकता है। हाँ, तो ये सब कुछ देखो, कुछ तो हेतु होंगे वो देखो। हाँ, ज़्यादा हुँ, बड़बड़ करने वाले उनमें भी शिरशूल होता है। अतिभाषण ये कारण बोला है। तो ये प्रकोपित क्यों हो रहा है वो देखो। हुँ? हुँ, और कुल रक्त प्रकोपक हेतु है क्या वो देखो। पहले जो साधारण प्रश्न है, हुँ, रक्त दृष्टि है उसमें भी शिरशूल आता है। पर वैसा है क्या हाँ वो सर। देखो। हाँ, हुँ, और रक्त का कुछ नहीं हुआ, तो ये सब हुँ। कुछ नस्य-विषय जो है चालू करो। हेतु जो है बंद करो। हुँ? दुर्वासोरस का स्टार्ट कर सकती हूँ क्या सर? वो क्योंकि हेतु देखो। पेशेंट को मैंने हाँ, हाँ हेतु सर है क्या पित्त दो प्रकोपक? पेशेंट को उपशय सर गोक्षुर और वासा स्टार्ट किया था मैंने हाँ, और धमासा जटामांसी रात में हाँ। और उसको नक्तमूत्रता थी तो आंवले की दारू और इदरा ये हुँ, कंटिन्यू 2-3 हुँ, मंथ स्टार्ट था सर। तो हाँ। उनको अच्छा खासा उसका रिजल्ट आया। बाद में हुँ, रसायन चिकित्सा भी स्टार्ट की थी सुबह हुँ, हुँ, और बाद में सिर्फ ये शिरशूल के लिए पथ्यादिक वात भी स्टार्ट किया था मैंने। पथ्यादिक वात, हुँ, धमासा, मुस्ता, गोक्षुर हुँ। तो देखो शिर थोड़ा और कम हुआ मन्याशूल सर। है ना, तो नस्य देना ही चाहिए। हाँ, ये ओके उत्तम सर। अंग है ना, दुर्वा तो हाँ, ठीक है सर। हुँ, ठीक है। हाँ, अक्षिदाह है, मुँह से गरम ये आता है, कान में गरम-गरम लगता है, ऐसा कुछ है तो दुर्वासोरस-विरस दे सकते हो। ठंडा बहुत रहता है दुर्वासोरस। हाँ, हाँ। या फिर रक्त आता है, रक्त-पित्त की संप्राप्ति ऐसा है तो ठीक है दुर्वासोरस। कुछ नहीं है ऐसे हुँ, तो कोई भी तेल का जो है चंदन बल-अक्षय वो तेल भी लिखा है, नस्य चालू कर दो। घृत का ओके जब सर। नस्य करते हो तो एक तो गैप देना कंटीन्यूअस। घृत का नस्य नहीं बताया है क्योंकि शिर जो है वो कफ का अवयव है ना? तो कफवृद्धि हुँ, होने की शक्यता ज़्यादा है। तो वात हुँ, पित्तोल्बण संप्राप्ति अगर होगी तो ही घृत का नस्य करना। कुछ भी ऐसी संप्राप्ति बड़ी नहीं दिख रही है तो तेल का ही नस्य करना। हुँ? ओके। हुँ। हुँ, और एक सर हुँ, सर जब मेंसेस स्टार्ट रहते हैं रजस्वला हुँ, परिचर्या के वक़्त, हुँ, तो सर पेशेंट्स को तो आहार के बारे में कुछ पता नहीं रहता है। हुँ, तो अगर कोई पेशेंट अभी ये सीज़न में मैं हुँ, बता रही हूँ, अगर रजस्वला के टाइम पे किसी पेशेंट ने ज़्यादा जामुन खाए, हुँ, मतलब जामुन फल हुँ, या फिर एक पेशेंट की हिस्ट्री में ये पता चला और मॉर्निंग में सर वो दूध के साथ लाजा लेती थी ज़्यादा। हुँ, तो ऐसे हुआ कि नॉर्मल थर्ड डे में उसको मेंसेस बहुत कम हो गए। हुँ, तो सर फिर ऐसे पेशेंट में अभी उसको तो कुछ पता नहीं था, उसने एज़ अ हुँ, आहार्य द्रव्य करके लिया। हुँ। तो अगर कंटिन्यू ऐसे संप्राप्ति चल रही है, तो कुछ प्रॉब्लम होगा सर? मतलब या हमें शोधन करना चाहिए रज का या सही रहेगा? कैसे सोच सकते हैं हुँ। इसके लिए? नहीं कैसा है अभी जब रज प्रवर्तन चलता है और उस समय कुछ अभी जम्बू लिया ना, तो वो वात हाँ। कर्म श्रेष्ठ है ना? हुँ, तो वातु वृद्धि होगी, तो क्या होगा एक हुँ, तो आर्तवक्षय हो जाएगा, है ना? नहीं तो हुँ, कटिशूल बढ़ेगा, ये सब होगा क्योंकि दोष जो है वो स्थान का ये करेंगे, ढूँढेंगे और जो चल रहा है रज प्रवर्तन तो वहाँ ही जाने की संभावना ज़्यादा रहती है ना? हुँ, तो दूसरे पीरियड में वो हो जाता है करेक्ट। और ये ओके। बार-बार अगर होगा तो फिर ग्रंथि, फाइब्रॉइड इसकी संप्राप्ति बढ़ हाँ, बढ़ सकती है ना? ओके। हाँ, हाँ, तो ऐसा है, अगर बार-बार वो होना नहीं कभी-कभी भी चाहिए। ये तो हुँ, रज प्रवर्तन के समय ज़्यादा अभिसंधि, क्लेदवर्धक, उष्ण ऐसे नहीं नहीं खाना चाहिए, पर हुँ, वातवर्धक भी नहीं खाना चाहिए। क्योंकि हाँ, सर्वरोगेषु वातवर्धक जो पदार्थ है वो योनि विकारों का मुख्य कारण है। हुँ? हुँ, हुँ, त्या इसीलिए वातवर्धक भी नहीं खाना चाहिए और ना पित्त ना कफ विवर्धन हो। ऐसे करना चाहिए। हाँ, तो इस हाँ, प्रकार की दिनचर्या का फॉलो करना चाहिए। वो व्रण है, वही तो सर इसलिए व्रण में उपस्थित जो ये है उस प्रकार के कर्म चाहिए। तो इसलिए क्या करना है पेशेंट जो-जो गायने की प्रैक्टिस करते हैं या फिर ये पेशेंट आते हैं तो हुँ, रज प्रवर्तन के समय क्या सावधानी बरतनी चाहिए हमारे शास्त्र में जो दी है ना, तो वो वो जो है उसका पथ्य का कागज़ बनाओ, गर्भिणीचर्या का कागज़ बनाओ,
हाँ, ऐसे कागज़ बना के दो और वो जब पेशेंट आते हैं और पेशेंट के साथ अगर कोई अटेंडर भी आया और वो लेडीज़ है, उसको कुछ भी नहीं है, तो भी उसको वो कागज़ दे दो कि दिनचर्या कैसे पालन करनी है। ओके सर, ऐसा ठीक, थैंक यू सर। करो। सर मैं बोलूं? हाँ, बोलो। सर 38 इयर्स फीमेल है, वेट 36 है, क्रुश है वो। अभी 8 दिन पहले उनको प्रतिशय हुआ था, हाँ। नेजल ब्लॉक था, शिरोशूल था, गुरुता भी थी और सिर प्र बहुत दर्द कर रहा प्रतिशय था, था, भारी था। ऑब्स्ट्रक्शन था और हाँ, शिरोशूल गुरुता थी, भ्रम भी था और मंद ज्वर था और कफ जो आ रहा था ना वो स्टिकी येलोविश ग्रीनिश आ रहा था। और हेतु जो हुए थे उनके ना कफ पित्त वर्धक थे, वर्षा ऋतु के कारण थोड़ा सा बढ़ गया था और अम्ल और क्या मधुर रस खाया था उन्होंने और शुद्धा भी मंद थी। मूत्र प्राकृत, स्वेद कम था, मल एक बार ही आ रहा था और भसरट म्हणतो ना तसं आलेलं। तो मैंने उनको कंठकारी सुंठ तुलसी काढ़ा दिया मध के साथ, महासुदर्शन घनवटी भी दी और वासा धमासा चूर्ण दिया। तो ज्वर कफ प्रतिशय थोड़ा कम हो गया है, लेकिन अभी मंद मंद से भ्रम रहता है, थोड़ा सा प्रतिशय रहता है और हाँ, गले में से पित्त और कफ थोड़ा थोड़ा निकलता है, हाँ, तो पित्त उसको सा धमासा दे येलोविश। दो। हाँ, उसको क्या देना? हाँ धमासा देना। हाँ हाँ। तो वो और भ्रम भी सर जाएगा। हाँ, बोलो। हाँ, कृष भी है ना, तो हुँ, अभी मतलब धमासा के साथ ऐसे हाँ, अश्वगंधा शतावरी नहीं, नहीं, अभी दे ये जो सकते हैं। ज्वर के लिए धमासा दे दो, बाद में वो कृशा तो हाँ। बाद में कर सकते हैं ना उसको। अभी धमासा दे हम्म। दो। धमासा जो है वो भ्रमहरी है। हुँ? हाँ, भ्रम का हाँ हाँ नाश करने वाला है। हाँ, ठीक है? हम्म, तो वो धमासा दे दो और धमासा जो है वो वातज, पित्तज, कफज, हाँ, तीनों ज्वर में आया हुआ है। ठीक है? उद्रिक्त पित्त दोष हम्म। में आया हुआ है, द्रव गुण से बढ़ा हुआ कफ पित्त दोष में आया हुआ है। वह इस प्रकार से वो आया है, तो प्लेन धमासा दे दो, बाकी कुछ भी नहीं दिया तो भी सब कुछ जाएगा। और सर ये शिरोगुरुता थी ना, तो हुँ, उसमें सुंठी का लेप कर सकते हैं ना सिर पे? कर सकते हैं ना, कर सकते हो। मैंने दिया उनको, थोड़ा सा उनको बर्निंग हुआ। हाँ, बर्निंग तो निकालना ये वो फिर। हुँ, हाँ, तो निकालने को बोला और फिर घृत लगाने को कहा। हुँ, थोड़ा सा बर्निंग जाएगा। वो थोड़ा सा ये नेजल ब्लॉक मतलब बार बार ऐसे होता है और शिरोगुरुता और क्या हुँ, दर्द भी करता है उनको, हुँ, तो घमासा दे सकते हैं ना? दे सकते हैं, अच्छा, दे सकते हैं। ठीक है सर। हुँ, हुँ, और सर मैं बोलूं? बोलो। अ, सर पिछले महीने में एक 12 केस डिस्कस किया था, 12 वर्षाचा मुलगा होता। हुँ, तर त्याला एडिनोडचा त्रास होता, वो प्रतिशय रहता था, गले में कफ वगैरह रहता है, तो आपने हुँ, बोला था उनको वत्सकादि और सुरसादि गन हुँ, मतलब दे सकते हो, आपने बोला हुँ, था, ज्वर भी था ना। हुँ, हुँ, तो वो सब तो कम हो गया है, हुँ, लेकिन तकलीफ अभी है कि मुंह है ना खुला के खुला रहता है और रात को सांस लेते टाइम मुंह से सांस लेता है, हाँ, तो साँस वो उसमें ब्रीदिंग जो साँस होता में है। अवरोध है। हाँ, हुँ, हाँ, तो मैंने वचा का नस्सी भी दिया है, तो हुँ, ले रहे हैं लेकिन कम ज्यादा हो रहा है। तो हुँ, अभी उसके लिए क्या करना है? तो ये ज्वर कफ वगैरह सब कम हो गया है उसका। हुँ। अ, अभी ब्लॉक है क्या नाक में साँस लेते समय? ऐसे ज़्यादा आवाज़ आता है क्या? हाँ, आवाज नहीं आता है उसको, आवाज़ नहीं आता। डस्ट की। हाँ, बोलो। मग डस्ट और ये फोडणी असते ना, किंवा त्याची ॲलर्जी होती, हुँ, ते आता कमी आहे सगळं बाकीचं आता। हुँ, ड्राई हुँ, फ्रूट्स वगैरह ये सब पनीर चीजें वो हुँ, सब बंद कर दिया है उसका। कृमिग्र चिकित्सा दिया थी हुँ। और बाकी आपने जो बताया था वो सब दे दिया था, वो गए सब, वत्सकादिगन एडमिट जो गए सब, चीज। बाकी सब गए ना? हाँ, लेकिन हाँ वही तो बोल रही कि वो ते जीभ आहे ना थोडीशी बाहेर रहते रात्री झोपताना, पूर्ण बरं नाही आहे अजून, तो उसमें क्या देना है? और नाक मुँह से साँस ले रहा है वो। हाँ हाँ, रात को। आदि उसको पहले पिंपली दी थी? नाही नाही दिलेली। अभी पिंपली और रिंगणी दे दो। उसको उसका चाटन दे हम्म, दो। 5 बजे शाम को, फिर 7 बजे, फिर सोते समय तक 1-1 घंटे के बाद देना। हुँ?
अच्छा, हाँ हाँ, हाँ एक बारी मिक्स करना आधा चम्मच चूरन और शहद के साथ, और उसका चाटन 5 बजे 7 बजे 9 बजे सोते समय तक देना उसको। और वाम अच्छा, का जहाँ डाव्या कुशीवर वाम पार्श्व उस पर उसको ये हाँ हाँ करना, सुलाना, बस उतना करना पड़े। ऐसे पीठ पर नहीं सुलाना। और थोड़ा हाँ हाँ हाँ, तकिया थोड़ा ज्यादा लेना। ऐसा करो, बर हाँ। ठीक है। और नसे कर सकते हैं ना बच्चा का? क्या जरूरत नहीं है अभी, बर, जरूरत नहीं, इतना करो सिर्फ। पिंपली जो है अभिशंद दूर करेगी, ठीक है। हाँ और रिंगनी जो है वो श्वास व वाहिनी का शोथ अगर है तो वो शोथ कम देती है, तो ऑब्स्ट्रक्शन कम हो जाता है। ठीक हाँ है। और कांस की संप्राप्ति, श्वास की संप्राप्ति, इसमें जो है वो अच्छा कारगर है। तो इसका हाँ कॉम्बिनेशन सर, अगर लिया तो ये हो जाता है। पिंपड़ी आधा पार्ट लेना, और रिंगनी जो है कंटकारी जो है एक पार्ट लेना। और हाँ उसका हाँ हाँ चाटन शाम से चालू करना, उदान वायु पर काम करना है। तो 5 हाँ, बजे 6 बजे 7 बजे से एक एक 2 डेढ़ घंटे के बाद एक चाटन देना उसको, एक एक बोट। हाँ सर, ऐसा करना। और हम्म, उजवीकडे झोपायला सांगायचं, वाम पार्श्वे, और बस इतना ही करो। हाँ सर। हम्म, बोलो। सर हे कुष्ठाचे जे पेशंट असतात त्यांना आपण तेलाचा अभ्यंग सांगावं की नाही सर? वृक्षता पण असते अशा वेळेस मग काय करावं? पाचन करूनच कधी पण अभ्यंग करायचं. पाचन व्यवस्थित झालं असेल तर करायचं, पण नाही पूर्ण ते पेशंट वाईज फरक पडतो ना. वाताचे कुष्ठ असेल तर करायचंच अभ्यंग, आहे की नाही. पित्त जे असेल, कफ असेल तर विचार करावा लागतो. सामावस्था जास्त असेल तर नाही करू शकत अभ्यंग, आहे की नाही. हो सर. अभ्यंगासाठी अपेक्षित जे गुण आहेत, वृक्षता असणं, खरता असणं, दारण असणं, आहे की नाही, असं सगळं असेल तर तर करू शकतो आपण, आहे की नाही. ऑलरेडी त्वचा चिकणता आहे, स्निग्धता आहे, जावा, असं सगळं असेल तर नाही करायचं, आहे की नाही. हो सर. हम्म. सर ते आत्ता सांगितलेलं की रिंगणी आणि हे द्यायचं म्हणून, तर त्याच्यानंतर मग पुढं काही करायचं नाही, ते ते कंटिन्यू शोध ठेवा वगैरे? ना संध्याकाळचं काही दिवस. 15 दिवस वगैरे ठेवू दे? ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. चालते सर. नंतर मग पिंपळी काढायची, रिंगणी ठेवली तरी बास आहे. बर, हा प्रतिशयातून चालते. उत्पन्न कास, प्रतिशयातून उत्पन्न श्वास, प्रतिशयातून उत्पन्न नंतरच्या ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन, असं सगळं जे आहे ना, त्याला रिंगणी चांगली आहे. प्रतिशायम हा हो, नियंती अशी आहे ना, प्रतिशयाचा नाश करणारी, पिनसम नियंती. तर त्यामुळे ती वापरायची. ती शोथहर मध्ये पण आलेली आहे. लक्षात. हा त्यामुळे तो फुफ्फुसांचा शोध, श्वासवाहिनींचा शोध, त्याला ती चांगली काम करते. हॅलो सर, हम्म. बोला. एक पेशंट 53 इयर ओल्ड लेडी आहे. किती? 53, हं. 53 इयर ओल्ड. तिला तिच्या कंप्लेंट्स अशा आहेत. 5-6 मोठ्याने बोला, आवाज दिवसापासून नाही येत आहे. काय बोललात? 53 इयर्स लेडी आहे. हा मेनोपॉज, म्हणजे ती 40 ॲट द एज ऑफ 46 तिचं टोटल हिस्टेक्टॉमी झालं फायब्रॉइड असल्यामुळे, आणि पेन होतं त्यामुळे. नाही, मला आवाज येते. काय म्हटलं ते? मेनोपॉज, फायब्रॉइड होऊन मेनोपॉज केला का? हा मेनोपॉजमुळे म्हणजे फायब्रॉइड काय केला? फायब्रॉइड झाला, मेनोपॉज झाला, फायब्रॉइड आणि त्यांनी फायब्रॉइड हे केलं, हिस्टेक्टॉमी केली. हा टोटल हिस्टेक्टॉमी झाली. ओके. आता येते ऐकू? हा, बोला. हॅलो. हम्म. टोटल हिस्टेक्टॉमी झाली तिची, हम्म. आणि 7 वर्ष झाले. हम्म. आता ते त्याच्यामुळे थोडंसं ते हिस्टेक्टॉमीला 7 वर्ष झाली. हा हम्म. मधून थोडंसं युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन सारखं होतं, म्हणजे पण ते बिअरेबल असतं. थोडं असं कोकम सरबत घेतलं किंवा आणखीन काही असं हे घेतलं की कमी होऊन जातं. कसं सारखं असं आहे, युरिनचं तुम्हाला सांगितलंय की आगंतु दोष चिकित्साचा जो सिद्धांत सांगितलेला आहे, त्यात एक लक्षात ठेवा की जर कुठल्याही स्थानात ऑपरेटिव्ह झालं असेल, कुठल्याही स्थानामध्ये असं काही केलं असेल की त्या स्थानाचं बल कमी होईल, असं केलं असेल
जर कधीही शरीरामध्ये झालेली दोषदृश्य समूर्छना झाली तर त्या स्थानाकडे जाण्याची शक्यता गामित्व जास्त असतं. वात वाढला तर पहिला तो अधोगामी जाणार, पित्त वाढलं तर पहिला युरिन इन्फेक्शन होणार, कफ वाढला तर पहिला लघवीला केसाळ होणार. लक्षात आलं? तर म्हणून मग काय करायचं सांगितलंय की असं असेल तर स्थानाचं बल वाढवा. हा, तर अपान क्षेत्राचं बल वाढवायला पाहिजे तर तुम्हाला बस्त्या दिल्या पाहिजेत. तर लाईट तर माझं कनेक्शन हे होईल. येतोय आवाज? सांगायचं म्हणजे त्यांना 4-5 दिवसापासून जरा जास्तच UTIचा प्रॉब्लेम झाला. हा. तर युरिन टेस्ट मध्ये पण सेल्स वगैरे खूप आल्या आणि अल्ब्युमिन पण +1 वगैरे आलं. तर आणि त्यांना ते त्याच्यामुळे काय ते क्लिटोरिसच्या आजूबाजूला काय माहिती तिथे चिंगचा एक बऱ्याच दिवसापासून प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे असं ऑन अँड ऑफ चालूच आहे. तर ह्यांना काय आपण म्हणजे गोक्षूर वगैरे असं का तुम्ही म्हणता तसं फक्त बस्ती सारखं दिलेच पाहिजे असं. स्थानाची चिकित्सा, स्थानाला बल दिल्याची चिकित्सा केली पाहिजे. नाहीतर काय ते आज जाईल इन्फेक्शन, परत काय तर त्यांनी खाण्यापिण्यात आलं की परत तिथेच प्रॉब्लेम तिथेच होणार अपान क्षेत्रात. आलं काय? दशमूळ आणि याचे बस्ती द्यायचे, दशमूळ निर्व बस्ती दिली पाहिजे ना, की आपण बस्त्या दिल्या पाहिजेत कारण गर्भाशय काढलेला आहे ना, आणि वय आता वाताचं आहे, त्यामुळे भ्रूण किरण गरजेचं आहे. हा, नसेल जमत तर मग मात्रा बस्त्या. किती फ्रिक्वेंटली द्यायची बस्ती, म्हणजे सारखंच द्यायच्या का? जास्तीत जास्त बस्ती द्यायच्या. पहिला आता त्रास होतोय म्हणून तर पहिला 15-20 बस्त्या तरी गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मग कुठल्या तरी एखादं चूर्ण किंवा बल्य करत चूर्ण हे अपान काळी कुठलं तरी द्यायचं, त्यांना कुष्मांडावल्य द्या, कुठला तरी रसायन द्या भ्रूण करणारं, नंतर बस्ती झाल्यानंतर. कारण आता तुम्ही युरिन इन्फेक्शन कुठल्या तरी औषधाने घालवाल, पण परत काहीतरी त्यांनी दोष कुठले तरी वाढले की पहिला तिथे स्थान वैगुण्य आहे म्हणून तिथे पहिला जाणार दोष, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? असं आहे ते. म्हणजे दरवर्षी वर्षा ऋतूमध्ये घेतलंच पाहिजे असंही करू शकतो. उत्तम उत्तम. एक मिनिट, एक फोन घेतो, एक मिनिट. बरं, कुठे आलेलो आपण? काय बोलतो तो? हिस्टेक्टॉमी नंतर जे रिकरंट एक पूर्ण अवयव काढलाय, बरोबर आहे. जो अवयव त्याचे प्रवर्तन दर 18 महिन्याला करायचा, लक्षात एवढं मोठं काम तो करायचा, असा तो मोठा अवयव काढल्यानंतर 46-47 नंतर सर काय एवढं त्याचा इतका रोल नसतो म्हणून. नाही, असं रोल असतो करावं पण लागतच ना. त्याचा रोल नसतो का असतो ते काढल्यावर कळतो. लक्षात काढल्यानंतर जो कधी कधी अपरिहार्यता असते, आपणही म्हणतो ना की सुश्रुताचा अधिकार आहे तर करावं पण लागेल. होय की, पण त्याच्यातून वात प्रकोप होणार तो थोडं टाळता येणार आहे, तो त्याच्यावर काम करावंच लागणार आहे ना, नाही का? अवयव एवढा गेल्यानंतर त्याच्यानंतर होणारा वात प्रकोप त्याच्यावर काम करावंच लागणार आहे ना. मग तुमचं काय म्हणणं आहे? नाही आहे, बरोबर आहे तुमचं. फक्त मला असं विचारायचं होतं की UTI साठी वगैरे आपण आता काय आयुर्वेदिक काय देऊ शकतो सोबत? मी तर दिलंय त्यांना तसं चंद्रप्रभा आणि गोक्षूर. कशाने बसला बघा, पहिला हेतू बंद करा, कशाने बसला तो बघा, आलं लक्षात? मूत्रदाहादी लक्षण जास्त असतील तर पित्तच्या मूत्रकुर्च्याची ट्रीटमेंट करायची. शूलादी लक्षण जास्त असतील तर वातच्या मूत्रकुर्च्याची चिकित्सा करायची, आहे ना. शैत्यादी लक्षण जास्त आणि सारखं युरिनचं सेन्सेशन मेन कंप्लेंट. शूल 10 आणि सारखं युरिनचं सेन्सेशन, युरिन इनकम्प्लीट होतीये असं हे होत राहतं. हे वातामुळे होतं ना, परिस्रव लक्षण दिसतं, वातामुळे होतं, लक्षात. आता द्या तुम्ही गोक्षूर बिक्षूर दिला तर आता फरक पडणारच आहे तिला, त्यात काही विषय नाहीये. मुख्य मी आपलं तुम्हाला हे सांगितलं की परत जर व्हायचं असेल, होणार होत असेल तर चिकित्सा ही स्थानाची करायला पाहिजे असं. मला ऐकू येत नाही. हॅलो, कळालं? येतोय का आवाज? हो सर. तर हे ट्युबेक्टॉमी वगैरे जे केलेले केसेस असतात इथे अवयव काढलेला नसतो, फक्त अवरोध केलेला असतो. म्हणजे मग अशा केसेस मध्ये कसा विचार ठेवायचा सर? अवरोधजन्य संप्राप्त्या दिसतातच की तशा केसेसमध्ये. आपणाला अवरोध होतो काही कामांमध्ये, मग मार्गावरोधजन्य संप्राप्त्या दिसतात. मग काहीतरी करून तो हे करणं म्हणजे वात प्रकोप कमी करणं जर दिसला तर ते आपल्या हातात आहे.
नाही का. म्हणजे अपत्य येते ना, सतत काही ना काहीतरी औषधं घ्यावी लागतात, नाही तर वात प्रकोप होणार नाही, हे सतत पाहावं लागतं. लक्ष झालं का? हो सर. पिरियड येत आहेत आणि फार कंबर दुखते, एकदम दुखते आणि मग पिरियड येत आहेत, अवरोध दाखवतो आहे की नाही. एरंडस स्नेहासारखे स्नेह द्यायचे अपानकाळी, म्हणजे अधोनाभी जे आहे ते श्रोतशोधन चांगलं होतं एरंडस स्नेहाने. पिछू द्यायचे ज्याने श्रोतशोधन चांगलं होतं, अवरोधजन्य संप्राप्त हे होतात. असं सगळं करायचं, बरोबर आहे ना. एवढे रस्ते आहेत आणि एखाद्या रस्त्यात ब्लॉक आहे म्हटल्यावर ट्रॅफिक ह्या 10 रस्त्यांवर वाढणार आहे, हे म्हणजे साहजिकच आहे, बरोबर आहे की नाही. 10 रस्त्यांवरचं ट्रॅफिकचा लोड कमी करणं आपल्या हातात आहे. आता इथला तो अवरोध आपण काही घालवू शकत नाही, तो रस्ता आपण नाहीच आहे असं ठरवायचा. ह्या रस्त्यावरचं ट्रॅफिक मेंटेन कसं करता येईल ते बघायचं, आहे की नाही, बाकीच्या रस्त्यांवर. सायक्लिकली असं चालूच ठेवावं लागणार म्हणजे सर त्यांना. कंटिन्युअस आहारामध्ये काही बदल ठेवावेच लागणार. त्यांना म्हणायचं विरुद्धधान्य खाऊ नको, कडधान्य खाऊ नको, आहे की नाही. ह्या काही गोष्टी आहेत ना, त्या पाळाव्याच लागणार आहेत. म्हणजे त्याचा आहार विहार काय त्या माणसाचा त्यानुसार. असं काही व्याधी होईलच असं काही नाही, लक्षात. बरोबर. किती केवढ्या मोठ्या स्रोतसामध्ये अवरोध आहे त्याच्यानुसार मार्गावरोधजन्य वात प्रकोप किती होणार हे ठरणार ना. जसं आरशाने मुख्य अभ्यंतर स्रोतसच बंद झालं, त्यामुळे होणारा वात प्रकोप पण तेवढा आहे, म्हणून उदावरत होतो. आणि म्हणून समान अपान हे सगळे रांगेने बिघडत जातात, मृत्यूपर्यंत काठी जाडी जाते. त्यामुळे स्रोतस केवढं मोठं आहे आणि त्याच्यामधला अवरोध किती आहे. बारीक सूक्ष्म स्रोतस आहे त्याच्यामध्ये अवरोध आहे, ते काही मोठा त्रासदायक ठरणार नाही, बरोबर आहे की नाही. बरोबर. असं मोठ्या हायवेवर ब्लॉक पडला तर ट्रॅफिकचा लोड खूप पडणार, तेवढा बायपासला तेवढं हे पाहिजे, आहे की नाही. छोट्या कुठल्या तरी बायपासला काही ऍक्सिडेंट झाला तर हायवेने गाड्या जातात, दुसरीकडून जातात. वाताला फिरायचंय दोषांना घेऊन, त्याच्यामध्ये काय आलं नाही पाहिजे, बरोबर आहे की नाही. असं आहे. हो सर, थँक्यू सर. ओके. हेलो. बोलो. हेलो, नमस्कार. नमस्कार, बोलो. सर जैसे अभी पेशेंट है सर, एक पेशेंट है, फीमेल पेशेंट है, तो उसे सिर पर चोट लगने के बाद आज 3 साल हो गए सिर पर चोट लगी थी, उसके बाद उसका सिर दर्द मतलब बहुत सारी मेडिसिन ली तो सिर दर्द ठीक नहीं होता, तो उसमें क्या विचार करेंगे. सिर दर्द को क्या, सिर को चोट लगी, क्या लगी अभी सर एक्सीडेंट जैसे बाइक से गिर गई थी, बाइक से. तो अभिघातज शिरोरोग है ना, मोटरसाइकिल से गिर गए थे. अभिघातज शिरोरोग करके करना, ठीक है ना, या फिर वातज शिरोरोग और पित्तज शिरोरोग, इसमें जो दवाई आई है उसका वो मिक्स करना है ना. रक्त पर काम करना और वात पर काम करना. ठीक है. नस से चालू करना, वात पित्तग्न कोई भी नस से, वात रक्त में जो है उस प्रकार के नस से चालू करो. वो मर्म है ना, तो मर्म की चिकित्सा करना, तो वात शमन करना है ना. तो रोज नित्य तेलाभ्यंग करना, कर्ण पूरण करना, इस प्रकार से उनकी दिनचर्या रखना. बराबर है ना. ओके सर. तो इसमें पाठा धमासा वगैरह और दे सकते हैं, मासा वगैरह काम करेगा सर. क्या करना है पाठा धमासा का, अभी अपने हमें क्या करना है. जैसे अभी देखो, उसको सिर दर्द सिर्फ होता है ना, सिरों में जड़त्व नहीं है ना. लक्षण समुच्चय क्या है, सिर्फ शीर्षूल है सर, और कुछ नहीं सर. शिरोशूल कब बढ़ता है, सुबह बढ़ता है, दोपहर को बढ़ता है, रात को बढ़ता है, ग्रीष्म में बढ़ता है, शरद में बढ़ता है, वो देखो. शर्म में बढ़ता है, इसमें बढ़ता है, तीखा खाने के बाद बढ़ता है, तो पित्तानुबंधी है ना. वातज जो है वो पित्तानुबंधी है. ये अनुबंध देखो और उसके अनुसार द्रव्यों का सिलेक्शन करना. समझ में बात आ रही है. टिपिकल वातज है, रात को बढ़ता है, लंघन करने के बाद बढ़ता है, इस प्रकार ग्रीष्म ऋतु में बढ़ता है, वर्षा ऋतु में बढ़ता है, ऐसा बोल रही है वो. खान पान में कुछ कलाए खाया तो बढ़ता है, मूंग मटकी खाई तो बढ़ता है, लघु आहार किया तो बढ़ता है, लघुवाशन किया तो बढ़ता है, लंघन किया तो बढ़ता है, ऐसा बोल रही है, तो टिपिकल वातज है. तो उसमें क्या करना है, भोजनांते सर्पी, खाना खाने के बाद सर्पी पान करना है. शिरोरोग अध्याय निकालो अष्टांग हृदय का. तो खाना खाने के बाद क्या करना है, सर्पी पान करना है. इसमें तो शिरोशूल जाता है. ऐसा है. केवल वातज होगा तो.
तर बोलो. सर हॅलो हम्म. सर, एक 67 वर्षाची आजी आहेत. हम्म. त्यांचं वजन साधारण एक 52 किलो आहे. हाऊसवाईफच होत्या त्या. तर त्यांना ना अस्थमाचा त्रास होता, तर रोटाव्हेलर ओढत होत्या त्या. हम्म. मग आता कमी झाल्या, आता कधी ऑकेजनल 4-5 दिवसातनं वगैरे ओढतात त्या. हम्म. पण काय झालं, 1 वर्षापूर्वी त्या पडल्या होत्या. पडल्यानंतर त्यांना जे कटीशूल चालू झालंय, हम्म. तर त्यांना दोन्ही पायाला मुंग्या येतात. MRI मध्ये डिस्क प्रोट्रुजन आहे. हम्म. आणि रात्री त्यांना झोपच लागत नाही. दोन्ही पाय असे आखडल्यासारखं होतात, म्हणजे क्रॅम्प येतात हम्म. आणि मुंग्या येतात. हम्म. भूक लागत नाही, झोप होत नाही व्यवस्थित. हम्म. मला प्रवृत्ती तर समाधानकारक बोलल्या होत्या त्या. हम्म. तसं तर दिनचर्या वगैरे तशी चांगली आहे मला त्यांची. प्रवर्तन काय बोलल्या? समाधानकारक आहे बोलतात ते. सकाळी वेग येतात, बर. असं काय हम्म. हे नाहीये. हम्म. आणि दिनचर्या तर चांगली आहे त्यांची. पण त्यांचं काय आहे ना, मेनोपॉज त्यांना लवकर आलं होतं. 35 ला आलं होतं मेनोपॉज. हम्म. हम्म. आणि मग आता फुल त्यांचे तर बाकी काय नाही सर. पण ते पेन, कटीशूल, मुंग्या आणि हे कमी होत नाही, आकडण वगैरे असं आता हे अस्थमाचं होत काय नाहीये. चालू आहे? मग अस्थमाचं काय झाला विषय? अस्थमाचं काय नाही सर. 4-5 डेज वीकली एकदा घेतात ते रोटाव्हेलर. हम्म. बर. आणि बाकी स्वेदादी लक्षणं काय आहेत का? तृष्णादी लक्षणं ही काय आहेत? नाही सर, स्वेदाधिक्य वगैरे नाही. नाही, कारण बर. वजन गॅस पण बीस पकडतो का पोटात? त्यांना पण जळजळ वगैरे होतं सर. म्हणजे छातीत जळजळ वगैरे होते त्यांना. अँटासिड घेतात ते. हा. बर. आता वजन किती आहे त्यांचं? 52 आहे. नाही. आता सकाळी उठल्यावर स्तंभबिंब असतो का? सकाळी उठल्यावर असतो सर, थोडा असतो. असं काय म्हणजे सिग्निफिकंट नाहीये तसं. एक 10 मिनिट असतो, 5 मिनिट असतो, पण असतंय म्हणतात थोडंसं. आणि स्वेद किती आहे? स्वेद काही जास्त नाही. वजन 67 आहे. हम्म. हा, आणि स्वेद भूक नाही सर, कशी आहे? स्वेदाधिक्य. भूक नाही लागत सर. कडकडून भूक लागत नाही त्यांना भूक कडकडून 52 लागत नाही. महिन्यात. आणि पोट एकदम व्यवस्थित साफ होतं का? मी खूप विचारलं त्यांना, तर ते काय नाही म्हणले. सकाळी व्यवस्थित होतं म्हणजे, बरं. आणि समाधानकारकच रोज आहे. पित्ताचा त्रास होतो का? पोटात आग होणं किंवा हे रोजचं आहे का त्रास? शक्यतो तर रोज अँटासिड घेतात, त्या गोळ्या त्यांनी घेत त्यामुळे असल्यामुळं, पण त्यामुळे त्यांना ते कळत नाही. त्यामुळे कळत नाही. पण त्यांना होतो त्रास, असं जळजळ वगैरे होतं छातीत. म्हणजे अँटासिड घेऊन जळजळ होते का? जळजळ होते पण अँटासिड घेता येत त्या? जळजळ होती म्हणून अँटासिड घेतात. अँटासिड घेतली की जळजळ होत नाही ना? नाही होत. मग त्यांना हळूहळू ते बंद करायला सांगा अँटासिड. काय म्हणजे टप्प्याटप्प्याने ज्यावेळी जळजळ होईल त्यावेळी घ्या म्हणा. हा, आता सवय लागली असेल त्यांना त्याची. आणि हा टिपिकल याचा पेशंट आहे, वाताचा आहे ना. तर आता काय करायचं, प्लेन दशमूळाचा काढा द्यायचा त्यांना. दशमूळ घ्यायचं 1 चमचा, कप 1.5 चमचा दशमूळ घ्यायचं, 3 कप पाणी घ्यायचं, उकळवायचं, अर्धा करायचं आणि अर्धा कप दिवसातून 3 वेळा प्यायचा. पोट साफ होतंय त्यामुळे त्यात अनुलोमन टाकायची गरज नाही. जर असतं तर त्यात गंधर्वहरितकी किंवा सैंधव टाकलं तरी चाललं असतं. तर प्लेन दशमूळाचा काढा घेतला तर अस्थमाचा वेग पण कमी येणार. संध्याकाळचा काढा कंपल्सरी घ्यायचाच घ्यायचा. सकाळी नाश्त्यानंतर, दुपारी जेवल्यानंतर आणि रात्री जेवल्यानंतर असे 3 वेळा काढे घ्यायचे. अस्थमाचा हे कमी येईल, कटीशूल कमी येईल, हे कमी येईल. आणि तिळाचं तेलाचं रोज अभ्यंग करायचं कंपल्सरी. अंघोळीच्या आधी तिळाच्या तेलाचा अभ्यंग. हे सगळंच कमी येतं. बाकी काय कॉम्प्लिकेटेड केस नाही ही. आणि मग वात कमी झाला की ते आम्लत, गार हे सगळं आहे ते ऑटोमॅटिकच कमी यायला लागेल. ठीक आहे. तर म्हणावं त्यांना की आहार विहार बघा जरा, काही तिखट बिकट खातायत का, खरडा काय असं काय वेगळं खातायत का बघा. या वयात उरोदाह येणं म्हणजे काहीतरी खाण्यापिण्यातून तिखटपणा असणं गरजेचं आहे, कारण अग्नीचा हा विषय नाहीये. एवढं या वयात मंदाग्नी जातं ना. त्यामुळे काय करायचं की आहारातलं काय लोणचं खात असेल, तिखट खात असेल, काय खात असेल, काही खात असेल ते सगळं बंद करा. लक्षात. आणि मग ह्या दशमूळाचा काढा द्या की त्याच्याने कमी अग्नी कमी होऊन काढाच द्या. मग मोठी काय केस नाही. बोला, अजून कोणाला काय विचारायचंय? दशमूळाच्या काढ्याने जर वाटलं त्यांना की पोट जरा साफ होत नाही, असं काय वाटलं तर त्यात सैंधव टाका, नाहीतर गंधर्वहरितकी द्या. बोला, कोणाला काय विचारायचंय? हॅलो. हा, विचार. हा, नमस्ते सर. नमस्ते, बोला. एक 35 इयर्सची फीमेल आहे. तिला ब्रेस्ट टेंडरनेस, ब्रेस्ट पेन, दोन्ही ब्रेस्ट पेन आणि ब्रेस्ट मधून डिस्चार्ज अशी कंप्लेन होती तिची.
आणि सोनोग्राफी केल्यावर तिला ब्रेस्टमध्ये सिस्ट दाखवले, एकाच ब्रेस्टमध्ये लेफ्ट साइडमध्ये हा सिंपल सिस्ट असं लिहिलेलं आहे, काही डाऊट नाही दाखवलाय. बिरेड्स 2 कॅटेगरी दाखवली आहे. तर जेव्हा पेशंट आली तेव्हा अग्नी वगैरे छान नव्हतं. सगळी हिस्ट्री घेतल्यानंतर दीपन पाचन वगैरे केलं, रसपाचक वगैरे दिल्यानंतर तिचा पेन बरोबर लगेच थांबला 4-5 दिवसामध्ये. पण निप्पल मधून वॉटरी डिस्चार्ज आहे आता, जो कमी आहे बट आहे. प्रेस केला ना तर 1-2 ड्रॉप, एखादा ड्रॉप तर येतो. 10-15 दिवस झाले, बाकी काही सिम्पटम्स नाही आहे. पण त्या सिस्ट तिला टेन्शन आहे, ते काही वॉटरी सिस्ट दाखवले आहेत, तर गेल्या पाहिजे आणि तो वय किती आहे डिस्चार्ज म्हटलं? नाही 35 आला वर्षाची पाहिजे. फिमेल आहे काय? हा बर 35 इयर्स. हा, पिरियड्स बर. रेग्युलर आहेत, मलमूत्र व्यवस्थित आहे. स्ट्रेस थोडी चिंता जास्त करते, बाकी काही नाही आहे. पुढे अत्यंबपानाची हिस्ट्री वगैरे होती. जेव्हा मी सुरुवातीला आली तेव्हा हिस्ट्री घेतली, पथ्य आणि आहार विहार होता खराब, तो सर्व ठीक केला. त्यामुळे पेन तिचा चांगला झाला, डिस्चार्ज थांबला नाही. तिला रसपाचक दिलेलं सुरुवातीला, आता तिला फक्त डिस्चार्ज होतोय पातळ ना? हो, म्हणजे वॉटरी डिस्चार्ज आहे, वॉटरी आहे, प्लेन वॉटरी. त्याच्यात काय हे नाही, पस नाही, पिवळट नाही, काय नाही. आणि नाही, सगळं हे पण झालेलं आहे हॉर्मोनल वगैरे सगळं चांगलं आहे. थोडासा प्रोलॅक्टिन फार कमी वाढलं होतं, पण त्याचं मी काही लक्षात घेतलं नाही. मी माझी ट्रीटमेंट केली, पेन मध्ये वगैरे रिझल्ट भेटला आणि पिरियड्स उलट तिचे चांगले झाले. 21 दिवसाची सायकल होती ती, आता 26-27 दिवसाची झाली. बर आता मग काय करायचं? तर आता हा शेष दोष राहिलेला आहे स्तन्यामध्ये, है ना? तर बरोबर आहे. तर आता काय करायचं? तिला लेप द्यायचा स्तनावर लावायला. लेप कुठला देणार? पाठा, विश्व, लिहून घेत असेल तर घ्या. हो घेते. विश्व नको, पाठा घ्या. पाठा, अमृता, किरात तिक्त, कुटकी आणि शूल थोडा आहे ना म्हणताय? आता नाहीये शूल, काहीच नाही आता. शूल नाहीये. इंद्रयव काय शूल काय आणि मुस्ता, यातलं एखादा औषध कमी असलं तरी काही हरकत नाही. ह्याचा काय करायचा? लेप द्यायचा संध्याकाळ, म्हणजे संध्याकाळी रात्री द्यायचा नाही, दिवसा कधी पण लेप लावायचा आणि एक 15-20 मिनिटं ठेवायचा आणि 15-20 मिनिटांनी धुवून टाकायचा. असं दिवसातून 2 वेळा लेप लावू दे. जिथं गाठ आहे त्याने पूर्ण ह्याच्यावर ब्रेस्टला लावला तरी चालतोय. ठीक आहे. पाण्यातूनच लावायचं, पाण्यातून लावायचा आणि शेष दोष ते जातील. पातळसर स्त्राव आहे तर, आणि बाकी शूल आता काहीच नाही ना म्हणताय? आता काहीच नाही, पातळ, खूप पातळ, अगदी वॉटरी, खूप पातळसा स्त्राव आहे आणि कमी आहे. आपण प्रेस केला की पण येतो, म्हणजे दुसरी निप्पल जशी पूर्ण बंद आहे तशी या निप्पल मध्ये असं दिसतं थोडंसं की थोडी जागा आहे आणि थोडंसं डिस्चार्ज येतो. ठीक आहे, एवढं तर लेप तर लावा. बाकी पोटात औषधं काय म्हटलं चालू आहेत तुमची? चालू आहेत ना औषधं? हो. रसपाचक आणि आता कांचनाशी ते कल्पना ठेवा चालू. अभिषंधी काय खायला सांगू नका, म्हणजे इडली, डोसा रात्री भिजवलेलं, मूग, मटकी बिटकी काय असेल ते सगळं अभिषंधी बंद करा. दुधाचे पदार्थ बंद करा. गुळाचे पदार्थ बंद करा. असलं सगळं बंद करा. हो औषध आणि लेप दोन्ही चालू ठेवू ना एकत्र? चालू ठेवा. ठीक आहे. थँक्यू सर. जर ब्रेस्टमध्ये झालं तुमचं, ब्रेस्टमध्ये जर स्त्राव आहे आणि तो शूलयुक्त असा स्त्राव आहे, शूल जास्त आहे, स्त्राव कमी असं असेल तर दशमूळाचा काळा बिडा सुरू करायचा, सांगितलेला आहे. स्त्रावामध्ये घाण वास आहे आणि म्हणजे पांढरट स्त्राव आहे, शूल अजिबात नाही आहे, पण ब्रेस्टचा जडपणा जास्त आहे, तर वच्चा हरिद्रादी गण द्यायचा. असं करायचं. आणि स्त्राव आहे आणि त्याच्यामध्ये गरम वाटतायत ब्रेस्ट, म्हणजे ती जागा आरोक्त वर्णता आहे, सार्वधिक लक्षणांमध्ये तृष्णाधिक्य, स्वेदाधिक्य अशी लक्षणं आहेत, पस खूप आहे, पसला वास खूप आहे, असं असेल तर काय वापरायचं? हे वापरायचं, काय वापरायचं? चंदन वापरायचं, निंब वापरायचं, अमृता वापरायची, असं वापरायचं. काल मी जेव्हा चेक केलं ना सर, तेव्हा मला तिची ब्रेस्ट थोडीशी हलकी उष्ण लागली. म्हणजे बाकी स्किन, बाकी पण मी चेक केली तर बाकी एरियामध्ये कुठेच नव्हतं उष्ण, पण ती वाली ब्रेस्ट हलकी उष्ण होती, फार जास्त नाही. पण हेवीनेस, टेंडरनेस नव्हता जो आधी होता. ते कमी होता. हा लेप जर लावला ना किरात तिक्त कुटकी बिटकीचं, की ते सगळंच कमी होऊन जाते.
ठीक आहे. अजून दुसरे पण जर ब्रेस्ट सिस्ट असतील, फायब्रोएडिनोमा जो मस्क्युलर असेल, तिथे पण हा लेप दिला तर चालेल का? चालतंय. लेप दिला चालतोय, पण फायब्रॉइड जर होत असतील तर वाताची संप्राप्ती जास्त आहे. ती का घडते ते बघून मग ते त्या पद्धतीने हेतू असतील तर ते बंद करायचे. शोक, हेतू क्रोध, बंद करून लोभ, आपण औषध भ्रम हे सगळे जे हेतू आहेत ते स्तन्यनाशाचे हेतू सांगितले. स्तन्याचा नाश होतो, मग तो कसा पण नाश होईल, तो गाठी येऊन नाश होईल, स्तन्याचं तेच प्रमाणात कमी होईल, स्तन्य खराब होईल अशा पद्धतीचं. तर हे सगळं असेल तर बंद करायचं विहारामध्ये. आणि आहारामध्ये अभिसंधी उष्ण असे काही पदार्थ असतील तर ते बंद करायचे. फायब्रोएडिनोमा मध्ये कारण डिस्चार्ज नसतो, पण ती सिस्ट असते आणि ती पण सिम्पटम्स काही दाखवत नाही. हो. आधी हिस्ट्री घडलेली असते, तेव्हा पण आपण असाच लेप देऊ लेप शकतो. लावायचा. लेपाचा तोटा काय होत नाही. ठीक आहे. भले फायदा जरी झाला नाही काही केसेस मध्ये, तर तोटा तर काय होत नाही. आणि पाकामध्ये जात नाही. ती जी काही सिस्टिक फॉर्मेशन आहे ना, त्याचं फर्दर मॅनिफेस्टेशन होत नाही, फर्दर इन्फेक्शन होत नाही, आणि त्यामुळे थांबते तिथे संप्राप्ती. असं. ओके, अजून काय? हॅलो सर. हं. रजोनिवृत्तीनंतर काही पेशंट मध्ये 70-75 एज असतं, त्या लेडीज मध्ये काही जणांना योनिकंडू आणि योनी वृक्ष खूप फार अति असतं, तर त्याच्यामध्ये काय विचार करायला हवा आपण? जनरली ते वृक्षतेने आलेलं असतं. म्हणजे एकतर अनहायजेनिक कंडिशन असेल तर तसा विचार करायचा धावण्याचा. आणि लक्षात, कंडू हे लक्षण कशाने येतं, तर वृक्षतेने येतं, कफप्रकोपाने येतं, अनहायजेनिक कंडिशनने येतं, कृमींनी येतं आणि विषाने येतं. तर ह्याच्यापैकी कुठला तरी एक फॅक्टर असतो. कंडू आहे, वृक्षता आहे असं असेल तर मग तेल द्यायची लावायला, एलादी तेलासारखी तेल द्यायची लावायला. स्त्राव आहे, कंडू स्त्राव, आणि तो स्त्राव कसा येतो त्यानुसार मग धावन किंवा पिछूधारण विरण द्यायचं. म्हणजे ते त्यानुसार विचार करायचा. अशातला कुठला तरी एक. लक्षात. हो चालेल. कंडू बरोबर आरक्त वर्णत असेल, आग असेल तर मग कडू तेल द्यायची लावायला. कडू शीत तेल, म्हणजे कडू आणि शीत असलेली. कुटजाचं तेल मिळतं, त्वकचं तेल मिळतं, किंवा कडू तेल बनवायची, 4 कडू औषधं घ्यायची आणि तेलात हे करायचं, तेच तेल द्यायचं. असं करू शकताय तुम्ही. तर बाजारात सोरा ऑइल बिरा ऑइल आहेत, ज्याच्यात कुटज साल असे आहे, ते कडू तेल द्यायचं. तर पित्तानुबंध असेल त्या कंडूमध्ये असं. आणि टिपिकली वाताचं असतं, त्याच्यात तेल लावलं, तिळाचं तेल लावलं तरी तो कंडू कमी होतो. असं. सर यामध्ये म्हणजे काही पेशंटची शुगर पण जास्त असते, मग त्याचं पण त्याच्यामध्ये विचार करायचा का? मग म्हणजे ते विचार करावा लागतो की सार्वधायिक ॲलोपॅथी क्लेदाचा विचार करावा लागतो. पोटातून दारवी सारखी औषधं सतत द्यावी लागतात. दारवी, आमलकी, स्थूल असेल तर आमलकी बिमलकी द्यायची, दारवी द्यायची, आहे की नाही? हो चालेल सर. मूत्र मल आहे, त्याच्यात जर विष जास्त असतील तर ती जागा, ते मलाय नाही तिथे कंडू उत्पन्न होणार. मळ जास्त झाला की कंडू उत्पन्न होतो. गुरुता, कंडूता ही अल्पमल सांगितलं ना शास्त्रात, की अल्पमल मधला वृद्धिक्षय कसा ओळखावा, तर शास्त्रात सांगितलं की तो कसा ओळखावा, तर त्यांच्या क्षयवृद्धीच्या लक्षणांनी ओळखावा. म्हणजे तर असं कुठलंही मलायन आहे, कमी मात्रेत मल आहे आणि त्याची लक्षणं गुरुता असेल, कंडू असेल, अशी लक्षणं असेल तर मलाचं प्रमाण जास्त आहे असं समजावं. मळामध्ये दृष्टी आली आहे, मळाचं प्रमाण जास्त आहे. तो मूत्रामध्ये दृष्टि असेल, मूत्राचं प्रमाण, मूत्र का अगर प्रमाण ज़्यादा हो, मूत्र में दृष्टि हो, तो ये हो सकता है। तो मूत्र अगर ठीक करना हो तो क्लेद अच्छा करना पड़ता है। क्लेद अच्छा करना तो फिर क्लेद पर जाने वाली द्रव्य है उनका विचार करना है ना, ऐसा। और हाँ, मगाशी त्या सारिका मैडम होत्या, हाँ मैडम थे, उन्होंने सीस्ट के लिए बोला था लेप वगैरह। अगर नेक पे अगर स्टोनी हार्ट थोड़ा सा अगर है तो क्या कर सकते हैं, छोटा सा 1 सेंटीमीटर स्टोनी हार्ट अगर लंप है तो। लेकिन लड़का
अभी इंजीनियरिंग कर रहा है, वो अखाड़ा में भी जाता है, तो उसको याद नहीं आ रहा क्या हुआ, तो उसमें कैसे क्या क्या विचार कर सकते हैं? मला विचारलं का तुम्ही? हो हो. हां, स्टोनी हार्ट जर असेल, असा लंप किंवा हे असेल, सिस्टिक हे असेल, तर त्याला लावायला तशी औषधं द्यायची. म्हणजे कोंबडनखी मिळते. कोंबडनखी उगाळून लावली की कडक झालेली गाठबीट आहे ती पातळ होते. आलं लक्षात? व्याधी प्रत्यनिक म्हणून कांचनारचा वापर करू शकता, अभ्यंतर. असं करू शकता. है की नाही? ओके ओके ओके. अशी कोंबडीच्या पायाची कोंबडनखीच्या मुळ्या मिळतात अखंड, द्यायची उगाळून लावायला. नाहीच काय वाटलं तर वचा आणि हरिद्राचा लेप द्यायचा वरून लावायला. सर, दशांग लेप जो आहे हं. तो आपण कुठे कुठे काम करू शकतो? सगळ्या विषादी कंडिशनमध्ये काम कफापित्ताच्या करतो. विषातून उत्पन्न ज्या ज्या गोष्टी आहेत तिथे इथं काम करतो. दशांग. त्यांची ज्या ज्या कल्प असतात त्यांची जी काही फलश्रुती असते ती डायरेक्ट फलश्रुतीनुसार द्यायचं. म्हणजे त्याच्या काही इन्ग्रेडियंटचा मग अभ्यास करत बसायचा नाही. कारण ते संयोग ज्यावेळी होतो द्रव्यांचा त्यावेळी त्याच्यामधलं वीर्य कुठलं होणार, रस कुठला होणार, विपाक कुठला होणार, गामित्व काय होणार, त्याचं धातू कुठल्या धातूवर जाणार, संप्राप्ती कशी भंग करणार, हा प्लॅन केलेला असतो तो कल्प. त्यामुळे डायरेक्ट फलश्रुती ज्याप्रमाणे आहे त्या कल्पाची त्या पद्धतीने द्यायचं कल्प देताना. किंवा गणांची फलश्रुती असते तर फलश्रुतीनुसार द्यायचं. ओके. झालं. तसं स्तन्य दृष्टीला वचा हरिद्रादी गण सांगितलेला आहे. वचा हरिद्रादी गण देऊ शकता डायरेक्ट असं. चला ठीक आहे, थांबूया.